नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली। कुणीही या महामार्गाची मागणी केली नसताना 27,000 एकर सुपीक जमीन गिळंकृत करणाऱ्या या महामार्गासाठी महिनाभरात रेखांकन, त्यानंतर लगेचच भूसंपादनासाठीची अधिसूचना, इतकी वेगवान प्रक्रिया कशासाठी राबवली जाते असा प्रश्न उपस्थित करत हा महामार्ग शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे की इलेक्टोरल बॉन्ड घेणाऱ्या कंत्राटदारांसाठी आहे अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली। ज्या मोनार्क कंपनीने समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव तयार केला त्याच कंपनीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावाचं काम आहे। मग ही कंपनी सरकारची जावई आहे का असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावई आहे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोळा लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं। तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या। 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती महोदय प्रामुख्याने या ठिकाणी नागपूर रत्नागिरी महामार्गासह या प्रस्तावित महामार्गाला अन्य पर्याय उपलब्ध असताना सरकारला या महामार्गाची गरज काय अशी विचारणा करत आमदार सतेज पाटील यांनी महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग गोव्याला जोडण्यामागे कुठली वेगळी विचारसरणी आहे का अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित करत शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून कंत्राटदारांचं हित जपणारा हुजूर कोण हे मंत्र्यांनी जाहीर करावं अशी मागणी सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी केली। या रस्त्याला जो विरोध आहे, कारण की पॅरलल मार्ग, या रस्त्याला प्रचंड असा पॅरलल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातलं आम्हाला माहित नाही। काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे। आता इथं हुजूर कोण आहे मंत्री महोदयांनी जाहीर करावा। जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो। एकीकडे राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन भूसंपादन करणार नाही म्हणत असताना दुसरीकडे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे महामार्गाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याची दुटप्पी भूमिका का घेतली अशी विचारणा सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी केली। ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावई आहे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोळा लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं। तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या। 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती महोदय प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीने अहवाल दिला। नाही सभापती, गाडगीळ समितीने अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे। हे सगळे मुद्दे असताना मंत्री महोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल। 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा। मंत्री दादा भुसे यांनी आपल्या उत्तरात या महामार्गाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून काही निवेदनं आली आहेत असं म्हटल्यावर आमदार सतेज पाटील चांगलेच भडकले। मंत्र्यांनी कुणाची निवेदनं आली आहेत ते जाहीर करावं अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत सरकारनं यासंदर्भात बैठक घ्यावी अशी सूचना केली।